चोपडा तालुक्यात हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पक्ष्यांची मदत। चोपडा तालुक्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली। मात्र काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालाय। रासायनिक फवारणी केल्यावर देखील अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। परंतु चोपडा तालुक्यातील एका हरभऱ्याच्या शेतात शेकडो बगळ्यांचा थवा उतरलेला होता आणि त्या पिकावरील अळीचं भक्ष्य करीत होता। या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, एकात्मिक कीड नियंत्रणाच्या काही बाबी आहेत, त्यात रासायनिक कीटकनाशकाबरोबर शेतात पक्ष्यांना थांबवण्यासाठी थांबे उभारता येतील का, यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले तर त्या परिसरातील अळी नियंत्रणासाठी या पक्ष्यांची मदत होऊ शकते। पक्षी नेहमी शेतकऱ्यांचे मित्र असतात, असे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सांगितलंय। एकात्मिक कीड नियंत्रणाच्या ज्या काही बाबी आहेत याच्यामध्ये आपल्याला रासायनिक कीटकनाशकाच्या वापरासोबतच आपल्याला इतरही काही गोष्टी जर काही करता आल्या तर नक्कीच त्या खूप एक वातावरणाला पण पोषक असतात आणि आपल्याला याच्यापासून जे काही उत्पादन खर्च आहे तो देखील वाचवता येतो। याच्यासाठी आपण साधारणतः एकरी 3 ते 4 ठिकाणी जर आपल्याला बर्ड स्क्रॅपर जे म्हणतो आपण की पक्षी न थांबण्यासाठी काही थांबे आपल्याला उभारता येतील का, तर या अनुषंगाने देखील शेतकऱ्यांनी जर प्रयत्न केले तर नक्कीच त्या परिसरातील अळी नियंत्रणासाठी आपल्याला ह्या पक्ष्यांची पण मदत होऊ शकते। सर, एका शेतामध्ये मी म्हणजे 150 तर 100 ते 150 बगळे पाहिले। यापासून शेतकऱ्यांना कीड जे आहे त्याचे संरक्षणासाठी फायदा होऊ शकतो, परंतु त्याच्यापासून शेती पिकावर काही नुकसान होणार नाही। पक्षी तसं बघितलं तर शेतकऱ्याचे मित्रच आहे, त्याच्यामुळे त्याचा काही असा दुष्परिणाम कुठलाही नाही। ते आपल्याला कीड नियंत्रणासाठीच प्रत्यक्षपणे मदत करत असतात। लोकनायक न्यूज।